की खिडकी खिडकी की काकू खिडकीतली काकू त्या मोरेवरीची खिडकी पडायला आले मग तुम्ही काय तिची कॅच पकडताय मग त्या खिडकी जायला सांगेल म्हणतो त्यांना तात्या मोरे काका तुम्हाला रोज भेटतात ना मग तुम्ही केव्हाच काय सांगा एक नंबरचा वेगळा काम चोर माणूस त्याच्याने काम व्हायचं नाही मग त्यापेक्षा मोरे वहिनीने सांगितलं ना तर दातीनं लक्ष घालतील सांगा मग तुम्ही सुतार बनून काढायचा अरे वा काय डोकाय तुझं लहानपणापासून बाबांसारखं त्या कुरकुऱ्यासारखं चालले तुला सांगतो दुसऱ्यांचं तुटलेला खिडक्या दिसतात यांना आणि गॅस संपलेला दिसत नाही खूप करायचं तेही जमत नाही जमायचं ते मला नाही जमायचं काकूनच सांगतो काकू हो काकू हे तात्या बघा मोर काकूच्या खिडकीकडे कशाच्या बघताय माझ्या घराचा गॅस संपला मग मला गॅसवर घे सांगा घाबरत नाही मी तिला बघा अरे काय सांगा काकू ओ काकू तात्या बघा मोरे काकूच्या खिडकीकडे बघताय खिडकीकडे बघते अरे मी सांगतो ना मी घाबरतो का माझ्या बायकोला तुझा बाप घाबरतो तुझ्या आईला तुझ्या आईला तुझा बाप घाबरतो घाबरतो माझ्या बायकोला सांगा ए काकू ओ तात्या काकू तुमची बायको कोणाची कविता काय म्हणालीस?
अच्छा 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 अण्णांकडे आपल्या लग्नासाठी ते मग कधी येऊ? कधी पण ये. पण काय रे अण्णांना भेटल्यावर तू काय सांगणार? मी अण्णांकडे शूर विलासारखा जाईन. असं काय असणार आहे? खाद्रे काय? खबरतील त्यापेक्षा मी नम्रतेने जाईन आणि म्हणेन नम्रता अण्णा अण्णा तुम्ही माझे आदर्श आहात. माझा तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमच्या बायकोवर काकूवर सुद्धा खूप खूप प्रेम आहे. आता तुमच्यावर सुद्धा खूप प्रेम झाले. तर या प्रेमाचं रूपांतर तुम्ही लग्नात करा. अण्णा तुमची मुलगी वाण्याला किंवा काळे देण्यापेक्षा या शाण्याला द्या. म्हणजे मला द्या. हात पुढे कर. अण्णा मी तळ पायच्या जोडाप्रमाणे सांभाळले. कशी काय वाटली माझी आयडिया? हे खरं सांगू? सांग ना. फारच छान. असलं म्हणजे तू नक्की मार खाणार. आता सावंती घटा माझ्या अंगाला हात तर राहू द्या ना. मग त्यांचं काय खरं नाही. काय करणार आहेस तू? काय करणार? अगं तुला पळवून देणार. पेपर वाचताय पण सगळ्याच बातम्या पेपर मध्ये येत नाही. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? काय म्हणायचे? म्हणजे पिक्चर बघितलं मी त्याच्याबद्दल मला काय सांगताय? मात्रे हा चित्रपट आहे ना सध्या आपल्या चाळीच्या चौकात सुरू आहे. हो काहीतरीच काय. हा पिक्चर जुना झाला असला तरी आपल्या चाळीच्या चौकात नाही दाखवता येणार. मात्रे तात्याचा मुलगा आहे ना सचिन त्याचं काय? तुमच्या कवितेच्या मागे काहीतरी काय सांगताय? काहीतरी काय सांगताय? काहीतरी नाही सांगत आहे. जे पाहिलं ना तेच सांगतोय. ते रात्री दोघे एकमेकाला भेटतात आणि एकमेकाच्या प्रेमात सचिन कविता वेळीच त्या पोराला आवडा नाहीतर तुमच्या कवितेला घेऊन एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जर चुकीचं ठरलं ना तर घाट माझ्याशी आहे सांगू ठेवतोय. पात्रे बोंबलले गणपती स्तोत्र म्हणजे वस्तू आणायला सांगितलं का? त्याचं काय झालं? आणणार होतो
स्वतःच्या बापाला शिकवतेस या साऱ्या नाणे काढण्यासाठी कोणाला आव्हान स्वतःला शाहरुख समजतोय तो. हे पागल्या माझा पोटा स्वतःला शाहरुख समजेल आता शाहरुख समजेल. माझ्या पुरीला भिजवतोय तो. काय जाधव ऐका पण ह्याच्या पोरला भिजवतोय. अरे तुझ्या पोरला भिजवायला लहान आहेत का ती दोघे सज्ञान आहेत. हा कॉमन ती विज्ञान आहे. आपण काय करू शकत नाही. आपण हे काम करू शकतो काय लग्न लावून देतो. लग्न आणि या तुझ्या टोणग्याशी बापरे कोण सभा मग कोण बोलणं बोलतो तू. कोणाला बोललो तुझ्या पोराला बोललो. काय करशील तू काय करशील सांगा बोलो टोणगा. असा आहे कोणदा अरे बघ दोन पेटी गेलो वेगळं करू मग साला पाप लागेल पाप. पाप लागू दे रे मला पाप लागू दे. हिला विष मी मारून टाकीन पण या दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. दादा पुन्हा जर माझ्या पुरीला भेटलंस ना सगळा टांगडा सोडून टाकीन. त्याच्या कांगड्या तोडशील हो त्याच्या कांगड्या तोडायला तो तुझ्या हात शाबू ठेवील का. एवढी गुरमी चालली का तुम्हाला हा एवढी गुरमी चालली आहे. सांगणार मुलाकडची बाब काय चाललंय केवढा गोंधळ तो बाहेरपर्यंत ऐकायला. कालपर्यंत लाडकी भांडण ठीक होती पण आज त्याच्याकडे तरी मला वाटलं एक दिवस असा येणार म्हणून दादा तुम्हाला सांगत होतो चाळीचे लक्ष द्या पण नाही. आज भांडायचं उद्या एकमेकांची तोंड बघायची. हा आपला शेजार धर्म. पात्रावर प्रेम करणं काय गुन्हा आहे का. अख्ख्या चाळीला मैत्रिणीचं प्रेम आहे ते. दोघं एकमेकांना पसंत करतात एकमेकांचे जोडीदार बनू पाहतात मग काय हरकत आहे. गप्प बसायचा एकदम गप्प बसायचा. तुला कोणी सांगितलं रे आमच्या भांडण दूर करायला. कोणी सांगितलं. ही माझी पोरगी आहे तिचं काय वाटेल त्या करेन मी. तुला मध्ये शहाणपणा करायची गरज नाही. अहो पात्रे त्यांच्या भविष्याचा तरी विचार
स्वतःला? अरे बोल ना आता. यासाठी मुलं व्हावी लागतात. काय बोलताय? वाटलंच मला तू मध्यस्थी करायला येणार ते. अरे मित्र ना त्याचा तू. त्याच्या बाबतीत मैत्रिणी भावलीस, माझ्या बाबतीत काय नाही भावलीस. बोल ना. तुला सगळं माहिती होतं ना? माहिती होतं ना सगळं? अरे पण मला का नाही सांगितलंस? सांग ना. हो जोशी समाजसेवक बोला. जाऊन बघा त्या चायच्या जिन्याखाली या सगळ्या काट्यानं काय लिहिलंय ते. एस लौके सचिन लव कविता. अरे काठी शोभत तुला ठाकरे त्यांनी नाही लिहिले ते. मग पुढे अरे त्याच्या पुस्तकात काढण्याचं काम असेल असं ते काय रे. हेच लवके म्हणजे सचिन कविता होतं. मग तुझं काय होऊ शकतं. पण तुझ्यामध्ये राग संशय भागा तुला कोण समजवणार रे. बरोबर आहे. सला मला कोण समजावणार रे. चला मला कोण समजावणार. इतकी वर्ष मी याच भ्रमात होतो. या नानांनी मला सांगितलं तेव्हा मला कळलं. तेव्हापासून ना हा तुमचा काटा इथं माझ्या डोक्यात गेलाय. सोडणार नाही तुला. हे तात्या सांगून ठेवतो तुला. हे प्रकरण इथंच मिटलं तर ठीक आहे, नाहीतर मी पोलीस स्टेशन मध्ये सांगून ठेवतो तुला. अरे पोलिसांना गप्प बसा. तुला पण घाबरून तर पोलिसांना तुला लटकवतो रे. बरोबर अरे तुला लटकवतो तात्या. बाकीच्या पोराला पण लटकवतो. हे चल का मारल्या आता मी का सांगतो ना ते नीट लक्षात ठेवा. मी लग्न करेन तर तुमच्या मुलीची. काय केलं का ना आमच्या गाडी लागला पुण्याला लावले नाहीतर का अगदी ताळ भेटवले तुम्ही इकडून भेटवले. गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे. तो सुद्धा सरकारी तेव्हा आता करत राहू. अरे तू इथं बोलते काय घेतो तुझं पॅकिंग झालंय.
घाबरला तो तू आलीस म्हणून
का तुला नाही पाहिजे बाबा काय चल पुढे हा त्याला काय म्हणतात? अरे अभियंता काय झालं बघा कसे कच्चा भांडतायत ते. भांडले हो अहो यांची रोजची भांडणं ऐकून माझे कान गच्च झाले. हो का हो अशी गच्च झाले. हो का हो? अरे गच्च झाले. हो का हो? कानाचे पडदे पातळ होऊन आता फाटायची वेळ आली. आतून द्या हो तिचा यांचा आवाज तर ऐकलेला नाही जाधव आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अहो, तुम्हाला मी काय सांगितलं यांच्याकडे सुधारण्याची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे जाधव तुम्ही मला नाव नेत करू नका. आपण प्रयत्न करूया ताळतरी सुधारतील. काय प्रश्न असतील हो. अहो जितका तुम्ही ओळखतो ना चाळीला तर मी ओळखतोय उगाच नाही चाळीच्या त्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे आपलं ताईचं नाव काय गणेश कृपा आता काय म्हणतात चाळ नावाची खट्याळ वस्ती. म्हणजे सुधारण्याचा अनुभव मग जाधव मान्य आहे मला अगदी 100% मान्य आहे. पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करूया चाळ तरी सुधारतील. अहो हेच बघा ना चाळीच्या प्रत्येकाचं कुणाशी ना कुणाशी वैर आहे. एकमेकांशी साधा कोण सरळ बोलतच नाही. म्हणजे आम्ही काय वापऱ्यात होता प्रत्येक गोष्ट तुम्हाला मस्करी कसली सुचते हो? जरा सिरियसली घ्या. येतो आता बोला हे काय जरा सिरियसली घेतोय ती चाल सुधारली म्हणून कल्याण संतोष सावंत घेऊन येऊ की शेखर वैद्यना अहो तेच ना पुरे. हे बघा थोडक्यात सांगतो नाही का तुम्ही जर माझ्या पाठीशी राहिला आणि जर मला मदत केलीत ना तर ही चाळ मी नक्कीच सुधारतो बघा. मदत मिळत काय नाही सांगून ठेवतो अहो दादा पाठिंबा आहे मला. पाठिंबा मिळत काय नाही सांगून अहो, ठेवतो थोडासा वेळ द्या. अरे, वेळ तर नाहीच सांगून ठेवतो ठीक आहे सर हे तयार काय करताय तिकडे या. तो खिशावर हात काढा आधी. पैशाची मदत नकोय मला पगार झालाय माझा. 200 रुपये द्या अण्णा पुरे अहो माझ्या पाठीशी राहा. तू मागे वळो हम कपडा सांभाळताय याची चड्डी त्याची पॅन्ट त्याचा धोतर याचा लेंगा हे काय आधी आमचे कपडे गोळा करतो तुमचे का आपले जात कधी पण घालताय सध्या म्हणूनच आपली चाल सुधारत नाही. माझेच कपडे काढायला निघाला. काय ग? बरं ठीक आहे मागे तर मागे पण राहा नाहीतर आली कळ आणि काढला पळ. कशाला नाव काय लाकडीच सॉरी पण जाधव ऐका ना आपली चाल एकत्र आहे. जाधव बाहेर या. जाधव या माणसाला कधी कळ येईल ना काय सांगता येत नाही. इकडे काय जाधव वरती उभे राहून काय करता खाली उतरा आधी. खाली उतरा. हो असं काय करताय ही चाल एकत्र आहे आम्ही म्हणून एक प्लॅन केलाय. ठीक आहे रात्री 12 वाजता हो प्लॅन आहे ना. हो माझी योजना तर ऐका बोला. आपली चाल एकत्र आहे आम्ही. मंडळी आता मला सांगा मी एकटा माणूस किती आणि काय काय करणार. जाऊ दे मला पण आता कंटाळा आलाय. जाधव लहानपणी तुम्ही काय जादूगर होता. माझी आई म्हणायची आप करताय मॅची काय आता यात काय logic आहे? हे बघा तुम्ही माझी योजना ऐकताय तुम्ही जाऊ. नाही सांगा योजना सांगा हे बघा, आपले चालणारे एकत्र यावे गुन्ह्या गोविंदानं नांदावे म्हणून आपल्या चाळीत पहिला गणपती उत्सव साजरा करतो. काय गणपती उत्सव हो तुम्ही स्वतःला लोकपणे समजता की चिरत लोकमान्य समजता की जाधव तुमची शाळा कोणती हो? लोकपणे विद्यालय वा 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 म्हणजे तुमचे इतिहास भूगोल सगळे विषय चांगले असतील. नाही ग, पण हे सगळं आपल्याला जमेल का अहो जमेल. आपण प्रयत्न केले ना तर नक्की जमेल. आपण योजना आखूया आणि सगळ्या सहकार्यांना एकत्र आणूया. जा जाधव. यस का म्हटलं की लगेच चालले तिकडे या. हो तुम्ही सांगितलं जा म्हणून जाऊन काय करणार होता. जा आणि सोसायटीच्या नोटीस बोर्डवर नोटीस द्या आणि द्या उद्या रात्र ठीक 9:30 वाजता सोसायटीतील सर्व रहिवाशांनी हजर राहावे. विषय चाळीतला पहिला गणपती उत्सव. हुकमावरून जोशी. जा जाधव. यस जा म्हटलं की लगेच चालले तिकडे या. ते हुकमावरून जरा अतिच होतंय ना. त्यापेक्षा आपल्याकडे आणखी एक चांगला शब्द आहे बघा. आपला
आलं. यस येस म्हटलं की लगेच चालले इकडे या. आपला विश्वास अगदी तळागाळात होतोय ना, त्यापेक्षा आपल्याकडे आणखीन एक चांगला शब्द आहे. आपला नंबर एवढंच लिहा. जा जाधव. यस येस जा म्हटलं अरे ही सीट करू मला किस पडलाय ही सुरू समजला ही सेट असतं आता तू काय अरे उपावून त्याच्या असेच असतं काय आणि हे सगळं मला होत आहे. बस आपला दोषी वाचला बस ही एक महत्वाची गोष्ट विसरू नका. म्हणजे चाळीतला पहिला गणपती उत्सव त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. ही कुठली आणू तुमच्याकडे खडू असते तो 5 वेळा फिरवा अंडरलाईन हरपाप होईल. हे आधी काय सांगायचं तुम्ही पोट हलवू नका. पोट हलवू नका. चला चला पाटणकर एक नंबरचा 100 माणूस आहे तो. घरात आहे तो घरात असू दे. घाबरताय काय मी पैसे पैसे त्याचं तर नावच काढू नका. 2 वर्षापूर्वी माझे 1200 रुपये घेतले होते अजून दिले नाही. काम करतो त्या पाटणकर आणि वैद्याच्याशी मारामारीत लावतो आणि मी तू पण मारणार मी पण पाटणकर काळ्याबद्दल बोलतोय. तुम्ही वैद्य पाटणकर काळ्याबद्दल म्हणताय. एकदा पाटणकर एकदा वैद्य आणि नावच असले की काय फार चांगली माणसं आहेत. ते तुम्ही बोलताय करायचंय मला. तुमच्या पोटाची तक्रार अजून तशीच आहे अजून मग जाधव तुम्ही ते काढा आणि मंत्र सगळं विसरा. तुम्ही त्या नाशिककरांचा सल्ला घ्या. हो नाशिककर अहो ते नाही का आपल्या 3ऱ्या मळ्यावर जुन्या खोलीत नवीन राहायला देते. हा 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 त्या झुप्प झुप्प्यावर पोपट बघायला फिरतात ते. बरोबर. ते काय करतात सकाळी उठल्यावर व्यायामापूर्वी आणि चूळ भरण्याआधी तुम्ही काय करा चूळ भरण्याआधी आणि व्यायामापूर्वी 2 ग्लास गरम घ्या. पाणी म्हणजे कसं गरम पाणी आत आणि पोट झुप्प दिशी साफ. पोट झुप्प तशी बाग होईल ना. आता तुम्हाला उपाय पण सुचवा आणि तुम्ही तक्रारी पण नाही का जाऊ दे ना मी आपले जातो. राहू दे विचार करतो. ते विचार माणूस खरंच आपलं दुःख विसरू शकतो का? वा खूप चांगला प्रश्न विचारला. काय म्हणतात आपलं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याचा सुखाचा विचार केला ना आपलं दुःख विसरत नाही. हो पण जाधव म्हटल्याप्रमाणे तुम्ही माझ्या पाठीशी राहताय. त्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं का होईना आपली चाळ एकत्र येणार. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी येऊ दे.
खिडकी काय झालं त्यांना इतकी पोरं आहेत ना त्या पोरं काकूंना चिडवतात. चिडवतो एकाला झोडूनच काढतो बघ आता. अहो तो सचिन आहे ना सचिन सचिन चुकूनच काढतो बघ आता. नाही 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 मला तसं नाही त्याला माहिती आहे तो तुम्हाला सांगेल. त्याला काय माहिती आहे तू सांग सांग इतकी पोरं आहेत ना मोरे काकूंना सपना सपना म्हणून चिडवतात. आहेस ती सपना सपनामुळे नाव आहे त्यांचं. त्यांना सपना चिडवतात आणि तुम्हाला ते बापाचं लग्न आहे बरोबर माझी टेंडर करतात मोठ्या बाई तिला करतात लहान कुठचे वासू माझा म्हणतात सर समाजसेवा कसला करतो ह्या दोषात? समाजसेवा करून आजपर्यंत कोणाचं भलं झालंय का? या दोषाचा होणार आहे. कळत कसं नाही या दोषाला? जर खरी पाहिजे असते समाजसेवा
समाजसेवा करायची. बर. समाजसेवा करायचं, हा. नाव कमवायचं हा. आणि हळूच जाताना प्रवेश करायचं. असं. हा. मग शाखा प्रमुख, हा. नगरसेवक, आमदार आणि खासदार होण्यासाठी जोरदार प्रयत्न करायचा. कळलं का? वा 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 नाना, काय डोकं आहे, काय डोकं आहे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय मला सांगा. तो बोर्ड वाचलात का? आज संध्याकाळी मीटिंगला जायचं की नाही तेवढं सांगा. अहो, कसली मीटिंग आणि कसलं काय घेऊन बसलाय? तुम्ही जाताय तर तुषार जावा, मी येणार नाही. हो, असं काय करताय? अरे तुम्ही नाही जात म्हटलं मी कशा जातो पोडग्यासारखा? मग चला कुठायला? काय? अहो, पत्ते कुठायला हो? अगदी माझ्या मनात बोलला ना, अगदी मनात बोलला. चला आज आपण 3 पत्ते खेळू. नाही, आज मेंढीकोट. नाही ना, असं नाही, असं नाही. 3 पत्ते. नाही नाही, मेंढीकोट. अरे बघा चिडायचं. 3 पत्ते. मेंढीकोट 3 पत्ते. का? बाकीची पानं खाल्ली. चला.